एक ब्रेकिंग बातमी येते। भाजप राज्यामध्ये 32 ते 35 जागा लढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। भाजपकडून मित्रपक्षांना फक्त विनिंग सेट दिला जाणार असल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि शिंदे आणि अजित पवार ज्या ज्या जागा जिंकू शकतात अशाच जागा भाजप सोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे मिशन 400+ म्हणजे 400 अधिकच्या या भाजपचा जो फॉर्म्युला आहे त्यामुळे भाजप कोणतीही जोखीम पत्करू शकत नाही। तर आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, ज्या जागा शिंदे आणि अजित पवारांचा गट जिंकू शकतील अशाच जागा भाजप सोडणार असल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती आहे? भाजपाने सर्व लोकसभा मतदारसंघांचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणाचा अहवाल हा दिल्लीला आधीच पोहोचलेला आहे आणि त्यावरती विचारमंथन देखील झालेलं आहे। त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट या गटाकडे सद्यस्थितीमध्ये ज्या जागा आहेत त्या जागांपैकी कोणकोणत्या जागा त्यांचे उमेदवार जिंकू शकतात अशा जागा या ठिकाणी भाजपा प्रामुख्याने 2 मित्रपक्षांना देऊ शकतं। अधिकच्या जागा भाजपा त्यांना देणार नाही। किंबहुना ज्या जागा त्यांच्या पराभूत होणाऱ्या जागा आहेत त्या जागांवरती या ठिकाणी भाजपाचे उमेदवार आपल्याला लढताना पाहायला मिळणार, त्यामुळे त्यांच्या जागा कमी देखील होऊ शकतात। त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजपा 32 ते 35 जागा लढवण्याच्या तयारीमध्ये 48 पैकी 32 ते 35 जागा जर भाजपने लढवल्या तर मित्र पक्षांना प्रामुख्याने 12 आणि 4 या प्रमाणात जागा आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहेत। बैठकीमध्ये नेमक्या शिंदे गटाच्या कोणकोणत्या जागा या कापल्या जात आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की मात्र या निर्णयामुळे तुषार शिंदे गट आणि अजित पवार गट नाराज होऊ शकतील। आपण पाहिलं असेल तर शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल या दोन्ही गटांकडून अमित शहांसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही डायलॉग करताना पाहायला मिळत आहेत आणि स्वतः अमित शहा या दोघांचीही नाराजी दूर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमित शहांचं म्हणणं एकच आहे आणि अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करत असताना 400 पेक्षा अधिक जास्त जागा जिंकून करायचा आहे। त्यामुळे राज्यातले मतभेद तुम्ही विसरा, प्रत्येक उमेदवार हा नरेंद्र मोदी उमेदवार म्हणून त्यांना जिंकून आणायचा आहे। त्यामुळे जर कुठल्या उमेदवाराचा पराभव होत असेल असं सर्वेक्षण अहवाल सांगत असेल तर त्या ठिकाणी त्याचा पत्ता कापला जाऊ शकतो। किंबहुना भाजपाचे जे सिटिंग खासदार आहेत त्या सिटिंग खासदारांमध्ये देखील जर पराभव होणारा असेल असा जर सर्वेक्षण आला तर त्यांचा देखील पत्ता कापून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते। म्हणून स्वतः अमित शहांनी तिन्ही सांगितलेलं आहे, तुम्ही फक्त कामाला लागा, 400 पेक्षा जास्त जागा जिंकायचं टार्गेट ठेवा आणि महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 45 पेक्षा जास्त जागा जिंकणं हे भाजपासाठी मिशन असणार आहे। त्यामुळे आता भाजपाचे सर्व उमेदवार असतील, शिंदे गटाचे सर्व उमेदवार त्यामुळे या संपूर्ण यादीकडे खरं तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।